आम्ही जातो आमच्या गावा. पहिले वळण इंद्रिया सकळा. माहेरची मंगलाई दूध देई लाई लाई दूध देई माझ्या म्हशीला ग माझ्या म्हशीला ग. आई आई भांडावून गेला बाई. मी एकटा माणूस करू तरी काय. ह्या पोट्याजवळ बसू का म्हशीचं करू. आई आई आमचं ते येड. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मानी. आहा पांडुरंग म्हणेन पांडुरंग ध्यान. आग लावायचं आहे तुमच्या पांड्याला. चला घरामध्ये. महिना झालं पोर माशावाने तडपडतय. त्याचं काय हाय का तुमच्या जीवाला. पांडुरंग म्हणेन पांडुरंग ध्यान. घ्या ह्या कार्ट्याला. अगं अगं असं काय करतेस. तो आजारी आहे ना. होय होय तेच मगापासून तुमच्या बरोबर रडतीया. त्याला का औषध दुषध करायचं हाय का नाही. अगं आवले पांडुरंगासारखा धन्वंतरी आणि विठ्ठल नामासारखं औषध त्रिभुवनात तरी मिळेल का. बाळ तू पांडुरंगाचं नाव घे हा म्हणजे बरा होशील. पांडुरंग 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 पांडुरंग. खबरदार माझ्या जीभ हसडून काढेल त्या पांड्याचं नाव घेतलंस तर. घरात एक येड आहे तेवढं पुरं झालं. आई 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 बघा बघा डोळे फाडून छान. पोरग म्हशीवाने वरडते या. अगं ओरडणार नाही तर काय करेल बिचारा. तू त्याला माझ्याजवळही बसू देत नाहीस आणि तूही त्याच्याकडे बघत नाहीस. दिवसभर त्या दूध न देणाऱ्या म्हशी मागं आहेस. हा माझ्या म्हशीचं नाव काढायचं नाही. हा का माहेरची आहे म्हणून. होय होय माहेरची आहे म्हणून. ती मला लई आवडती या. काय म्हणणं आहे तुमचं. माहेरच्या वरवंट्याने आम्हा बायकांचं डोकं फोडलं तरी बी त्यातून रगात येत नाही. जवा तवा माझ्या माहेरचं नाव काढतायसा. आज नाही तर 4 वर्षांनी माझी म्हस दूध देईन. पण रात दिस तुम्ही त्या काळ्याच्या नावाने टाळ कुटतायसा. काय दिलं त्याने. समध्या घराचं वाटोळं केले. खायला भाकरीचा तुकडा बी ठेवला नाही. पोरं बाळा आजारी पडली तेव्हा मेल्या कळतोंड्याने माझ्या म्हशीचं बी दूध आटवली. अगं पण पांडुरंगाला का शिव्या देतेस. शिव्या आता नुसत्या शिव्या नाही. या माध्याला नेऊन आपडते त्याच्या मोर आणि चांगली 5 खेटर मारते आणि विचारते त्या धन्वंतऱ्याला. अगं आवले थांब. आवले अगं थांब. भक्त हो हा अभंग मी आजच लिहिलाय बरे. पांडुरंग इट्या काळ्या माझ्या समजा घरादाराचा इस्कूट केलास. हे बघितलंस का माझ्या हातात काय येते. बोल ह्याचा बाप रात दिस तुझ्या नावाने टाळकुटीत बसलाय. ह्याला बरा करतोस का हनू तुझ्या टाळकीत. ए टाक ती वन खाली. अगं तू मनुष्य आहेस की राक्षसीन. अरे मनुष्य आहे मनुष्य. तुझ्याने टाळकुट्या नाही. कोण विचारणार रे तू मला. आलाय मध्ये मध्ये लुडबुडाया. जा जा. काय रे काळ्या
मला किती छान वाटतंय. महाद्या, बरा झालास की रे बाबा. माझ्या आई मंगळाईची कृपा बर का तशी. तिच्या अंगाऱ्याचा हे गुण आहे बरं का महाद्या. आई मंगळाई माझ्या पोरासने सुखी ठेव ग बाई. पांडुरंग 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 पांडुरंग. काय रे तू क्या? देव म्हणजे तुम्हाला रस्त्यातला धोंडा वाटला काय? तुझ्या त्या लावसटीनं आज खेटराने मारून देवाची विटंबना केली. लाज नाही वाटत तुला? अरे रे पांडुरंगा, मी किती पापी. पांडुरंगाची विटंबना, घोर अपराध झाला माझ्या हातून आज. आता आपण सांगाल ती शिक्षा मी आनंदाने सोशीन. शिक्षा? त्याला आता एकच शिक्षा आहे. तू आता परत या देवळात पाऊल सुद्धा टाकता कामा नये. खबरदार पुन्हा या मंदिरात आलास तर. काय? मी देवळात येऊ नको? पांडुरंगाचं दर्शन हेच माझं जीवन. आणि त्याला खेटराने मारणे हेच तुझं भजन. चल चालता हो इथून. नका नका, दया करा माझ्यावर. मला दुसरी कोणतीही शिक्षा द्या, पण माझ्या पांडुरंगाच्या दर्शनात अंतर पाडू नका. आहाहा, लोकांना वाटावं केवढा मोठा हा पांडुरंग भक्त. चल चालता हो इथून. पुन्हा या देवळात पाऊल टाकशील तर तंगडीच मोडून टाकू. चालो म्हणे ऐसे नरा, मोजोनी माराव्या पैजारा. पांडुरंगा, 7 जन्म माझ्या कातड्याचे जोडे करून तुझ्या पायात घातले, तरीही माझ्या हातून झालेल्या पातकाचे क्षालन होणार नाही. माऊली, लेकराचे 1000 अपराध पोटात घालणारी तुझी माया आत्ताच कशी आटली? माऊली, तू या लेकराला दूर लोटलस, विसरलीस, पण हे लेकरू तुला कसं बरं विसरेल? माऊली, पाहू दे तुला एकदा डोळे भरून. पुन्हा मला तुझं दर्शन होणार नाही. आता तुझं ध्यान हेच माझं जीवन. तू का झाला चांडाळ, विटंबिती पोरे रांडा, विटंबिती पोरे रांडा. घडे कांताचा वास, करीतसे नाश या संबंधाचा, नाश या संबंधाचा, नाश या संबंधाचा. विठाई माऊली, विठाई माऊली, विठाई माऊली. राजे, आज मला इतका आनंद झाला आहे की काय सांगू. आज तुम्ही जे मागाल ते तुमचं आहे. असं झालं तरी काय? काय झालं? अगं, जे कधीच होणार नाही ते झालं. जे कोणाला कधीच करता येणार नाही ते आज मी केलं. अगं, आमच्या मानगुटीला बसलेला वाघ मारला. अहो, म्हणजे आहे तरी काय? कुठला वाघ? काय बडबडताय तुम्ही हे? अगं, तो तू क्या साऱ्या देहू गावाला जड झालेला. दिला त्याला हकलून. चांगलीच फजिती केली लेकाची. आता इथला मोठा कीर्तनकार मी, इथला मोठा संत मी. आता सारा देहू गाव माझ्या पायी लागणार. आता होऊ देख शानदार शिलावणी. कसली? देवाची का? देवाची? संत आहात म्हणून विचारते. अगं, इथे कसला आलाय संत? मन की एक शानदारशी फक्कड. बाबा, बाबा, काय रे दोनो, तू रे का इथं कसा? तुम्हाला शोधत आलो होतो. बरोबर इथे जागेला सापडलात. अरे पण लेका, तू इथे काय करतोय? आई हो हो, यशोदा आली की काय? नाही, तिनं तुम्हाला बोलवलंय. बर बर, तू उभा राहा इथेच.
मी उद्या येईन. अरे गाढवा, बोलायला येत नाही धड आणि पान खायला शिकलाय. आली स्फूर्ती आली, ग्याली राम भजन सार मिठाई, राम भजन सार मिठाई, हरी संताप जन्म दुखराई. हरे ताप जन्म दुख राहे. काय ताप नव्हे हो, अहो हरी संताप जन्म दुखराई. हरे संताप जन्म दुख राहे. हा दूध भात घृत, दूध भात देत, दूध भात घृत. वर काय बघताय, घ्या लिहून. वाचा वाचा. काय अहो तुमच्या स्मृतीला वाचा फुटू द्या म्हटलं मी. हा 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 दूध भात घृत साखर पैगिरे, साखर पैगिरे, खटा मिठा फिर पचतावे, खटा मिठा फिर पचतावे. कहे तुका जो राम रस पीवे, कहे तुका जो राम रस पीवे. काय लिहिलंस की नाही तुका म्हणे. नाही नाही, जे लिहायचं तेच लिहिलं बर का. काय सालो म्हणे. हा. फाटली स्मृती. सदा माझे डोला मंदिरात प्रवेश निषिद्ध करण्यात आल्यानंतर आता पांडुरंगाचे ध्यान हेच माझे जीवन असे ठरवून तुकारामांची अनन्य भक्ती चालूच होती. शिवाय पांडुरंगाच्या कृपेने जनमानसात तुकारामांची कीर्ती अजूनही वाढतच होती. परंतु ही गोष्ट तुकारामांचा द्वेष करणाऱ्या सालो मालो सारख्या लोकांना काही रुचणारी नव्हती. त्यामुळे त्यांनी त्यांची तुकाराम महाराजांविरोधी कारस्थाने चालूच ठेवली. राही हृदयी माझ्या कामळे काही नमागो आणि कामळे काही. आज तो पाटील आडवा आला, नाहीतर त्या तुक्याची काही खैर नव्हती. आज तुमचं डोकं फिरले की काय? का नाही फिरणार? पाऊस पडला, शेतात जरासं धान्य जास्त झालं की झाली तुकारामाची कृपा. विरक्तपणाचा आव आणला की झाला साधू. मोज आहे लेकाचे. 4-2 भिक्षेकऱ्यांना भिक्षा काय घातली, झाला दानशूर. एकानं म्हटलं, दुसऱ्यानं म्हटलं, चाललं जंगलाला आग लागल्याप्रमाणे पेटत. या लोकांना काही अक्कल तरी आहे की नाही? त्या तुक्याचं ढोंग एकाच्या सुद्धा लक्षात येत नाही. आपण तर बुवा अगदी हात टेकले. तुम्ही पुरुष सगळे असेच. हा, आणि तुम्ही बायका असून तरी काय करता? तुम्हीच बायका तर असल्या ढोंग्यांचं प्रस्त माजवता. असं धाकू का आमच्या बायकांची अक्कल? काढू का त्या तुक्याचं ढोंग बाहेर? अहो विश्वामित्राला सुद्धा आम्ही बायकांनी कुत्र करून नेलो होतं आमच्या मागे. मग तुकाराम काय चीज आहे? कशाला उगीच घमेंड मारतेस? घमेंड घमेंड नाही हो, पैज मारते. बैस अशी माझ्या पाशी, रूप तुझ छान ग. चंद्रवाणी मुकडा तुझा, रंग गोरपान ग, रंग गोरपान ग. हाय हाय हो मुकडा बघुनी, हरत माझ भान ग, हरत माझ भान ग. ओ हो, हा तुझा थाट पाहून विश्वामित्राचं कुत्रच काय, पण पोतर सुद्धा होईल. हो, पण एक लक्षात ठेव, तो तुक्या मोठा लुच्चा आहे बरं. हरी हा माझा प्राण विसावा, प्राण विसावा. हरी हा माझा प्राण विसावा.
हा हा हा, खरोखरच असल्या सुंदर कंठातून निघणारा हा मधुर स्वर ऐकून कोण मुग्ध होणार नाही? माझं गाणं आपल्याला आवडलं वाटतं. आणि मी हो हो, आपण खरोखरच फार सुंदर आहात. असलं हे सात्विक सौंदर्य पाहून कोणाला बरे आनंद होणार नाही? खरेच का माझ्याबद्दल आपल्याला इतकं प्रेम वाटतं? पांडुरंग पांडुरंग. आपल्या हातातील चिपळ्या किती चांगल्या आहेत. असं दूर का सरता? मी आवडत नाही आपल्याला? पांडुरंग पांडुरंग. छे छे, असं कसं होईल? तुझ्या कंठातून निघणारा अतिशय मधुर आणि वैकुंठापर्यंत पोहोचणारा हा आलाप ऐकून पांडुरंग सुद्धा डोलत राहील. मग माझी काय कथा? प्रत्यक्ष रुक्माई माते समान असणाऱ्या हे भाग्यवान स्त्रिये, तुला माझे शतशः प्रणाम. बाय 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 बाय. काय करू ह्या येड्याला? लोक तोंडात शान घालतील की या गाव भवानी मुरार असं लोळलात तर. काय गे सटवे, काय म्हणून आलीस तू माझ्या घरला? काय, ही वेश्या आहे? वा, ही तर फारच चांगली गोष्ट आहे. फारच चांगली गोष्ट आहे. सूद बूज लव शरम सगळं भांगवानी प्याला का काय? काय गये भवाने, चांगली शोभा करून तुला घराबाहेर काढले पाहिजे का काय? पुन्हा माझ्या घरात पाऊल ठेवशील तर बघ. चल हो बाहेर माझ्या घराच्या. आवले, अगं अगं, असं दुसऱ्याच्या अंगाशी झटू नये. तुझा रस्ता चुकला बरं बाई. आम्ही विष्णुदास कधीच असल्या फंदात पडत नाही. पण तुझं हे अधपतन पाहून मात्र मला अतिशय वाईट वाटलं. तुझं हे लावण्य आणि तारुण्य 4 दिवसांचं आहे. क्षणभंगूर सुखासाठी त्याची अशी होळी केलीस तर अखेरीस तेच तुला दुःखाचं होईल. हरिचिंतनात आणि परमेश्वराला आळवण्यात तू आपलं आयुष्य खर्च केलंस तर त्यातच तुझं कल्याण आहे. आपणची तारी, आपणची मारी, आपण उद्धारी, आपण या. पांडुरंग तुम्हाला सद्बुद्धी देवो. मला क्षमा करा महाराज. मी दुष्ट हेतूने आपल्याकडे आली होती, पण आपल्या उपदेशाने मला अक्कल आली आहे. मी आता आपले पाय सोडून जाणार नाही. तर किरसुनीने झोडीन तुला म्हण जाणार नाही. तू एक आपल्या अब्रू गावच्या इशीला टांगलीस, पण आम्ही नाही टांगली. तुम्हाला काय वाटेल ते करा, मारा, झोडपा, पण मी इथून हलणार नाही. चांगलं करतेस ग बाई. जा जा, तू अगोदर माझ्या घराच्या बाहेर हो. चला हो तुम्ही घरात. पांडुरंग 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 पांडुरंग. पांडुरंग पांडुरंग. काय हो सुंदराजी, केली का तुक्याची फजिती का स्वतःचीच करून घेतली? पांडुरंग पांडुरंग. अरे रे 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 रे, ही पण लागली त्या तुक्याच्या नादी. आता रामेश्वर शास्त्रीकडे जाऊनच या तुक्याची खोड मोडली पाहिजे. तुका म्हणे सोची संत सोशी जगाचे आघात. तुका म्हणे सोची संत सोशी जगाचे आघात. तुका म्हणे तुझी संत, तुका म्हणे तुझी संत सोशी जगाचे धन्यतयाच वदान, तुका म्हणे धन्यतयाच वदान, तुका म्हणे धन्यतयाच वदान. वेदशास्त्र संपन्न रामेश्वर शास्त्रींचं मी देहू गावातर्फे स्वागत करतो. पाटील, काय हो सालो मालो, तुकारामाचं प्रस्थ इथं चांगलंच माजलेलं दिसतंय. मी आता येता येता ऐकत होतो, जो तो आपला तुकामणी करतोय. याची मी आपणाला पूर्वीच यथार्थ कल्पना दिलेली आहे. कसली यथार्थ कल्पना? मी तर या सगळ्याचा दोष तुमच्यावर ठेवतोय. माझ्यावर? हो हो, तुमच्यावर, देहूतल्या सगळ्या ब्रह्मवृंदावर. तुम्ही हे त्याचे चाळे चालूच कसे दिले? सामान्य जन किती मूर्ख असतो त्याची एक उत्कृष्ट साक्ष आहे. आता या अधिकार संपन्न रामेश्वर शास्त्रींना माझी एवढीच विनंती आहे की दंडान्यायाच्या माथा देखोनी करावा सर्वता, नये उगे बहुता गाठू सोनियाचे सिसे आटू.
चालो म्हणे धर्मदेवा, दोष कोणाचा शोधावा. वा 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 सालो मालो, तुमची वाणी चांगलीच प्रासादिक दिसते. सालो मालो, तुम्ही इतके उत्कृष्ट कवी आहात हे मला माहीत नव्हतं. आपल्या मुखातून ऐकलेल्या प्रशंसेने मी धन्य झालो. आता आपणच म्हणत आहात म्हणून सांगतो. माझ्याच कविता लिहून तो तुक्या इकडचे शब्द तिकडे करतो आणि गावातून उकरून काढला म्हणजे झालं. तुकोबासने उकरून काढाया त्याने काय अन्याय केलाय? तुकोबा हाय ते म्हणून गावाला शोभा हाय. पुरे पुरे, धार्मिक बाबतीत तुमची लुडबुड नको आहे. जा रे, तुकारामाला सांग की रामेश्वर शास्त्री वाघोलीकर त्याचा इन्साफ करण्याकरता आले आहेत. त्यांना आत्ताच्या आत्ता इथे बोलवले आहे. प्रणाम गुरुदेव. दूर हो दूर हो, तुझ्यासारख्या अधर्मी मनुष्याचा मला दुरुनी नमस्कार नको. काय, मी अधर्मी? हो हो, अधर्मी. आणि तुझ्यामुळे सगळे लोक अधर्मी होत चालले आहेत. काय, माझ्यामुळे सगळे लोक अधर्मी झाले आहेत? खरोखरच माझ्या हातून तसं होत असेल तर आपण सांगाल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. पण गुरुदेव, आपला नक्कीच काहीतरी गैरसमज झाला आहे. गैरसमज? भक्ती मार्गाचा प्रचार करण्यासाठी कर्म मार्गाचा उच्छेद करण्याचा तू चंग बांधला आहेस. नाम संकीर्तन साधन पैसोपे, जळतील पापे जन्मांतरीची. न लागे सायास जावे वनांतरा, सुखे तो घरा नारायण. आमच्या भागवत धर्माची एवढीच शिकवण आहे. भागवत धर्माची शिकवण? पण त्यामुळे वैदिक धर्माची पायमल्ली होते, त्याचं काय? नाही नाही, तसं नाही गुरुदेव. भागवत धर्म हे वैदिक धर्माचंच अतिशय व्यापक आणि स्वज्वळ स्वरूप आहे. ईश्वर सर्वव्यापी आहे हेच सगळ्यांनी वेगवेगळ्या प्रकारे सांगितलेलं आहे. ज्याला तुम्ही निराकार, निर्विकार, ओंकार असं म्हटलं आहे, त्यालाच आम्ही साकार, सविकार, पांडुरंग म्हणतो. वेद अनंत बोलिला, अर्थही तुकाची साधिला. विठोबाशी शरण जावे, निजनिष्ठा नाम घ्यावे. सकळ शास्त्रांचा विचार, अंती तुकाची निर्धार. 18 पुराणी सिद्धांत, तुका मने हाची होत. हेच ते असली अभंगवाणी निर्माण करून तू वेदवाणीचा उपहास करतो आहेस. तुझं समर्थन अगदी कुचकामी आहे. मला आता तुझं काही एक ऐकून घ्यायचं नाही. तू शूद्र आहेस. वेदवाणीचा उच्चार करून आणि तिचा भलताच अर्थ सांगून तू एक मोठा गुन्हा केला आहेस. म्हणून माझी तुला आज्ञा आहे की आजपासून हे तू अभंग वगैरे करणार नाहीस आणि लोकांना उपदेश का देता कामा नये. आतापर्यंत पांडुरंगच माझ्या तोंडून हे वेडे वाकडे शब्द बोलावित होता.
पण आपण धर्माधिकारी ब्राह्मण, आपण ही मला साक्षात परमेश्वरच आहात, तेव्हा आपली आज्ञा म्हणून मी यापुढे कधी कविता करणार नाही. आणि आतापर्यंत केलेल्या कवितांचं काय? हो हो, तीही नाही शिकर. इंद्रायणीच्या डोहात बुडवून टाक. आपली आज्ञा मान्य आहे. नुसती मान्य नव्हे तर ताबडतोब अंमलात आण. ज्या पापी हाताने तो हे भंग रिले आहेस, त्याच हाताने तो हे स्वतः बुडवले पाहिजेत. हीच तुला शिक्षा. थांब, मीच तुला तुझे अभंग आणून देतो. पांडुरंग 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 पांडुरंग. रामेश्वर शास्त्र्यांच्या आज्ञेनुसार तुकाराम महाराजांनी आपल्या गाथा इंद्रायणी नदीमध्ये बुडवल्या आणि त्यामुळं तुकाराम महाराज, त्यांची पत्नी, त्यांची मुलं आणि गावकरी सगळेजण इंद्रायणीच्या काठावर बसून राहिले. 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 12 दिवस उजाडले आणि सरतेशेवटी 13व्या दिवशी काय झालं? आहो आहो आहो, बघा की, आहो. हा, हे काय? साक्षात इंद्रायणी देवी अभंग घेऊन येत आहेत. पांडुरंग पांडुरंग पांडुरंगा, ही तुझीच कृपा. पांडुरंग 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 हरी जय जय पांडुरंग हरी. पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी. पांडुरंग. आग आग होतीये माझी, बुडवा मला, बुडवा मला. आग होतीये माझी, बुडवा मला. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. काय हे शास्त्री बुवा? तुम्ही इतके विद्वान ब्राह्मण आणि यात शूद्राच्या पाया पडताय? पांडुरंग 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 हरी जय जय पांडुरंग हरी. पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी. काय करावं आता? मुनी, सगळे लेकाची मूर्ख, अगदी मूर्ख. रामेश्वर शास्त्री देखील मूर्ख, गधडा. मूर्ख गधडा झाला. अहो, हे काय लिहिताय तुम्ही हे? आपल्या मुखातून निघालेली अभंगवाणी चालो म्हणे मूर्ख गधडा झाला. बस बस बस, जाणार, आत्ताच जाणार. राजांजवळ दाद मागितल्याशिवाय धर्माचं रक्षण होणार नाही. त्या तुक्याची आणि रामेश्वर शास्त्रीची शिवाजी महाराजांकडूनच खोड मोडली पाहिजे. अहो, बघताय काय? तयारी करा माझी जाण्याची. आपली तयारी? हा 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 हा, शिवाजी महाराजांकडे जाण्याची? हो हो, मग इतका वेळ झालं काय ऐकताय? हे 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 हे. आपडी तापडी गुळाची पापडी, आपडी तापडी गुळाची पापडी. बाळानो, घरी कोणी आहे का? हाय तर, मी हाय, माझ्या हाय. हाय तर. तसं नव्हे, तुझे वडील तुकाराम बुवा. बाबा गेले ती बाहेर. बरं, तुझी आई? हाय हाय, त्यांची आई अजून जिद्दी हाय. काय पाहिजे तुम्हासनी? कशा पाय आलायसा घरी? आम्हाला तुकाराम महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे.
आम्ही फार लांबून आलो आहोत. कसली अवदास आठवली तू मसनी. चांगले श्रीमंत घरचं दिसतायसा. मी सांगते ते ऐका. उगाच आमच्या त्या येड्याच्या नादाला नका लागूसा, नाहीतर माझ्यावाने बी तुमच्या घरादाराचा इस्कूट होईल. जावा, ते आलं नाही तवरच जावा. आम्ही शिवाजी महाराजांकडून तुकाराम महाराजांना नजराना घेऊन आलो आहोत. हो गो बाई, नजराना. चला रे, हे दागिने तुमच्यासाठी. खरं म्हणतायसा? हे सगळं आमच्यासाठी? हे आता आमचं झालं? हो बाई. काशे, डोळं बिळं फुटलं का काय? कवापासनं माणसं उभी आहे ती. पटकुर दे त्यासनी बसायला आणि गुळ पाणी बी घेऊन ये. आई, गुळ पण हाय कुठं आपल्या घरात? होय होय, आत्ता संपला हा आमच्या घरातला गुळ. काशे, करतीस काय? जा त्यासनी बोलून आण. माझ्या करतूस काय तू? जा त्यासनी बोलवून आण जा. तू जा की ग. वार माझी पोर, किती राजबिंड्यावाने दिसतायसा. पुन्हा मेल्याची दृष्ट लाग. पांडुरंग पांडुरंग. आपण कुठून आलात? शिवाजी महाराजांकडून आम्ही आपल्याला नजराना घेऊन आलो आहोत. नजराना? पांडुरंग पांडुरंग. आवले, ए आवले. काशी. अरे महादू, महादू. बाबा, तुम्हाला ते अंगावर खाणलाय. होय का? आता कशी छान दिसतेस. अगदी लंकेची पार्वती. आवले, अगं विष आहे हे. इक असू द्या, आम्ही खातो येते. काय बी होत नाही आम्हाला. आम्ही मस्त शंकराचं बाय. तुम्ही खाल पुष्कळ, पण मी कसा खाऊ देईन? माझी बायको, माझी मुलं हे असलं विष देऊन मारायची नाहीत मला. म्हणा माझी बायको न माझी मुलं खरोखरच इश देऊन मारा त्यासनी. माझ्या मंगळाच्या कृपेने घरात लक्ष्मी चालून आली, त्याला लाथडतायसा होय? काय वाटतंय का नाही तुमच्या जीवाला? हसतायसा काय? माझ्या अंगाची सगळी लई लई होती या. कुठल्या पुण्याईने नवरा झालायसा? चला रे बाळांनो घरात. घ्या ते गोळा करून आणि ते परत शिवाजी राजांना नेऊन द्या. त्यांना सांगा, आमचा तुम्हाला आशीर्वाद आहे, पण आम्ही या मान सन्मानाला मुळीच लायक नाही. एका विठ्ठल सेवेखेरीज आमच्या सर्व आशा नष्ट झाल्या आहेत. पण शिवाजी महाराजांना आपल्या दर्शनाची फार इच्छा आहे. आपल्याला नेण्यासाठी पालखी आणली आहे. आम्ही असे उन्हातानात भटकणारे, रस्त्यावरच्या धुळीने अंग मलिन झालेले, असलं हे हाडामासाचं चालतं बोलतं भूत त्या राजबिंड्यासमोर उभा करून तुम्हाला काय मिळणार आहे? आणि त्याला तरी आमच्या या अमंगल दर्शनाने कसला लाभ होणार आहे? शिवाजी महाराजांसारखे थोर राजे आपल्याला इतक्या आदराने बोलवत आहेत आणि आपण येत नाहीत. खरोखरच आश्चर्य आहे. शिवाजी सारखा राजा काय आणि कोणाच्याही पायाखाली चिरडली जाणारी मुंगी काय, दोन्ही आम्हाला सारखेच. तो थोर आहे, उदार आहे, पण त्याच्याजवळ येऊन मला काय मागायचे आहे? आणि मला देण्याजोगं त्याच्याजवळ आहे तरी काय? तेव्हा तिथपर्यंत चालण्याचे श्रम घेऊन तेवढं तरी आयुष्य व्यर्थ का दवडावं? आता आम्हाला काही अगदी द्यायचीच इच्छा असेल तर एवढंच करा म्हणावं. आम्ही तेने सुखी, म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. तुमचे एरवित्त धन ते मज मृत्तिके समान. कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. म्हणवा हरीचे दास तुका म्हणे मज हेची आस. प्रणाम महाराज. आजपासून मी आपला शिष्य आणि हरीचा दास झालो. आपण माझ्या डोळ्यात वैराग्याचे अंजन घातले. नरजन्माच्या सार्थकाचा मार्ग दाखवला. मोरोपंत, तुम्ही परत जा, मी येत नाही. म्हणजे मग राज्याचं काय? आईसाहेबांना मी काय सांगावं? आईसाहेबांना सांगा तुमच्या शुभांना आत्मज्ञान झाले.
दगडा मातीच्या किल्ल्यातील शत्रूला जिंकण्याऐवजी हृदयात दडून बसलेल्या मायामोहादी शत्रूंना जिंकण्यामध्ये तुमचा शिवबा गुंतला आहे. छे छे महाराज काय हे? मोरोपंत, तुम्ही आता काही एक बोलू नका. तुम्ही परत जा आता. महाराज, मला तुम्ही उपदेश द्या. शिवबा, कुळधर्म ज्ञान कुळधर्म साधन, कुळधर्मे निधान हाती चढे. तेव्हा आपापले कुळधर्म पाळन हे प्रत्येक मनुष्याचं कर्तव्य आहे. इतकंच नव्हे तर त्याची तपश्चर्या, त्याचा मोक्ष त्यातच आहे. शिवबा, तुम्ही क्षत्रिय, तेव्हा शास्त्रधर्माप्रमाणे शत्रूशी लढून तुम्ही देशाचं आणि धर्माचं रक्षण केलं पाहिजे. तो तुमचा राजधर्म आहे. धर्मानं नेमून दिलेली कर्तव्य करीत करीत परमेश्वराला आपलासा करून घेण्याचा अगदी साधा मार्ग म्हणजे नाम घेता उठा उठी, होय संसाराची तुटी, ऐसा लाभ बांधा गाठी, विठ्ठल पायी पडे मिठी. आहा, खरं आहे, पटलं मला महाराज. अज्ञानातून माझ्याकडून मोठी चूक होत होती, पण आपल्या उपदेशाने मला खऱ्या कर्तव्याची जाणीव झाली. पांडुरंग 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 पांडुरंग. पावले, मी तुला खरंच सांगतो, तूही चल माझ्या बरोबर वैकुंठाला. घरदार, गुरढोरं सगळ्यांची आशा सोडून दे. चांगलं सांगतायसा. मी बी तुमच्या संग नाचायला लागली तर समध्या संसाराचा हावळाच होईल की. मी नाही येणार. पावले, या ऐहिक संसारात तू माझा हात धरला आहेस, तो असा मध्येच सोडू नकोस. इथं मी तुझा पावलोपावली आधार घेतला. कष्टाचे काटे तू मला बोचू दिले नाहीस. सांसारिक आपत्तीशी तूच झगडलीस आणि सर्व आयुष्यभर मला परमार्थ साधू दिलास. इतकंच नव्हे तर माझी आवली नसती तर तुकारामाला हा दिवस दिसलाच नसता. तेव्हा आवले, चलच तू. तो आनंद आपण दोघेही उपभोगूया. तिथल्या त्या चिरंतन आनंदाची गोडी एकदा का तुला लागली की इथला आनंद तुला विषासारखा वाटेल. तुम्ही म्हणतायसा, पण मला नाही आनंद यायचा. तत का माझं हे घर हाय, माझी पोरं आहेत, का माझी म्हस हाय. मीच सांगते तुम्हासनी, उगा वैकुंठ वैकुंठ नका करू सा. हा, आता मला कळतंय, तुम्हाला बाहेर जायची हुक्की आली आहे होय. म्हणून म्हणतायसा वैकुंठाला जातो वैकुंठाला जातो. जाताय तर जावा. मी बी आज खंडोबाला निवद केलाय. तुम्ही आल्या बगर पोरं जेवायला बसायची नाहीत. लवकर या बर का. पांडुरंगा, हिला सुखी ठेव. आता तुम्हा सर्वांना माझं शेवटचं एकच सांगणं आहे की सुखी संसारी असावे, चित्त परब्रह्मे ठेवावे. अखंड नाम हा परब्रह्म गाठण्याचा माझ्या अनुभवाचा एक अगदी सोपा मार्ग आहे. त्यानं ईश्वरावरील श्रद्धा आढळ होते, चित्त शुद्ध होते आणि मग मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष भूतांची. अवघे लाभ होती या चिंतने, नाम संकीर्तने
हरिबोल। संत श्रेष्ठ तुकाराम महाराज की। तो कैसा लगा आपको? धन्यवाद बहुत। तो ये जो भक्त है ये से 20 किलोमीटर की दूरी पे मंगलवेड़ा नाम का गांव है, वहाँ पे ये सब कांग्रेचुलेशन ड्यूटीज है। और श्रीमान विठल भक्त गुरु जी यहाँ के जो वरिष्ठ ब्रह्मचारी है वो वहाँ जाते प्रचार के लिए। मैंने बहुत ही मेहनत से ये तुकाराम महाराज का ड्रामा प्रस्तुत किया है आज के गुरु महर्षि के व्यास पूजा के उपलक्ष्य में। तो इनका परिचय देंगे विठल भक्त गुरु। हरे कृष्णा। तो हाँ ठीक है, अभी जितने भक्त का ड्रामा किए हैं वो अपने परिचय देंगे, अपने नाम कहेंगे। तो अपने अपने नाम कहिए और क्या रोल आपने किया। हरे कृष्णा। तो इसमें विश्व से तुकाराम महाराज जी का रोल किया है श्रीमान वनमाली प्रभु, जो कि मंगलवेड़ा के डॉक्टर भी है। और उनकी पत्नी का रोल उनकी पत्नी ने ही किया है रोल। वैसे झगड़ा नहीं करते कभी, केवल ड्रामा के लिए झगड़ा करके उन्होंने वो लाभ प्राप्त किया है। और शिवाजी महाराज का रोल किया है श्रीमान विठला। शिवाजी महाराज की भूमिका में श्रीमान राजा रामाश्रय प्रभु, जो कि मंगलवाड़ी दीक्षित भक्त है। और सामने जो विठल भगवान है अविनाश प्रभु है, उसके पास में पुण्य श्रवण प्रभु मोरपंथ की भूमिका में। और बाद में रामेश्वर शास्त्री की भूमिका में भक्त यश। उसके बाद में सालोमाला की भूमिका में प्रणव प्रभु है। और पूरा कांग्रेचुलेशन भक्त है, हर एक का नाम लेना हो रहा है। तो वेश्या की भूमिका में आकाश प्रभु है। और सभी बहुत विशेष भक्त है। तो आशीर्वाद दीजिए आप सभी को ये ड्रामा। और विश्व से इसका जो संगीत जो म्यूजिक दिया है हमारे श्रीमान स्वरूपान प्रभु, और उनको असिस्ट किया था सौम्य प्रभु ने। और जो देवदत्त प्रभु सोलापुर के, उन्होंने पूरे कॉस्ट्यूम्स सेवा के रूप में दिए हैं। और विठल भक्त ने विशेष सहयोग किया है इस ड्रामा को यशस्वी बनाने के लिए। हरे कृष्ण।